त्यानंतर बोलूयात मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। मिहिर शहानं वरळी सी फेस वरती टाकलेले बियर कॅन जप्त करण्यात आलेले आहेत। मिहिर शहाला घेऊन वरळी सी फेस भागामध्ये पोलिसांनी शोध मोहीम केली आहे। मिहिर शहाचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची पोलीस मागणी करणार आहेत। तर वरळीमध्ये अपघात करण्याआधी मालाडच्या साईप्रसाद बारमधून त्यानं बियरचे एकूण 4 कॅन खरेदी केल्याचं उघड झालं। अपघाताआधी मिहिरनं बियरचे 4ही कॅन संपवले आणि वरळी सी फेस भागामध्ये फेकले होते। वरळी पोलिसांना या संदर्भामध्ये माहिती मिळालेली होती। वरळी पोलिसांनी मिहिरला घेऊन सीलिंग भागामध्ये शोध घेतला आणि हे कॅन आता हस्तगत करण्यात आलेले आहेत। वरळी हिट अँड रन प्रकरणासंदर्भामध्ये अपडेट येतात। मालाडमधील बारवर देखील कारवाई होती आहे। मालाड पश्चिमेकडील साईप्रसाद बारवर ही कारवाई केली जाणार आहे। मालाडमधील साईप्रसाद बार सील करण्यात आलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे। काल दिवसभर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून साईप्रसाद बारची चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा बारला सील करण्यात आलं। वरळी हिट अँड रन केस प्रकरणामध्ये मुख्य आरोपी मिहिर शहानी ज्या बारमध्ये दारू घेतली होती त्या बारवर आता एक्साइज डिपार्टमेंट कडून सील करण्यात आला आहे। आपण सध्या मालाड पश्चिम लिंक रोड परिसरात असलेल्या काचपाडा परिसरामध्ये साईप्रसाद बार आणि रेस्टॉरंट या बारमधून मुख्य आरोपी आहे वरळी हिट अँड रन केस प्रकरणामध्ये मिहिर शहानी पहाटेचे सुमारास आहेत या बारमधून 4 बियरचे केन घेतला होता। त्यानंतर आहेत आपण पाहिलं तर त्याच्या पूर्वी जे आहेत त्यांनी जुहू परिसरामध्ये असलेला व्हॉइस ग्लोबल तपास बार मध्ये 4 मित्रांसोबत पार्टी केली होती। त्यानंतर तो बाहेर निघाला होता। बाहेर आल्यानंतर त्यांनी मालाड लिंक रोड परिसरात असलेल्या याच बार मध्ये साईप्रसाद मध्ये त्यांनी 4 बियरचे केन घेऊन आहेत। नंतर आहेत दारूच्या नशेत त्यांनी वरळी परिसरात ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये आहेत त्या ठिकाणी मोठा अपघात केला होता। हिट अँड रन केस मध्ये सध्या आपण पाहिलं तर घटनेचे आहेत या ठिकाणी जुहू बारच्या नंतर जे दुसरे बारची माहिती मिळाली त्यानंतर वरळी पोलिसांनी या बारचे देखील डीव्हीआर आहेत सीसीटीव्ही घेऊन गेले आहेत। मात्र या बारमध्ये पहाटेचे किती वाजता आहेत हा बार सुरू होता, किती वाजता या बारमधून वरळी हिट अँड रन केस प्रकरणामध्ये मिहिर शहानी आहेत मुख्य आरोपी जो दारू घेऊन गेला होता। राज्य सरकारचे जे आहे नियमावली त्याच्या कुठे ना कुठे ते पालन करताना पाहायला मिळत नव्हता। त्यामुळे देखील आता यावर आहे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सील केला आहे। मात्र इतर जे यंत्रणा आहे ते देखील या कारवाईला सुरू